मनोज जरांगे पाटील आज रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। तर मराठ्यांनी आरक्षणाचा विजयी गुलाल उधळल्यानंतर जरांगे पाटील हे आज रायगडावर शिवरायांपुढे नतमस्तक होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असेल आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे आपल्या सोबत थेट आहेत। तर माधवजी, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे आज रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे। कसा त्यांचा हा दौरा असणार आहे, पुढचं त्यांचं नियोजन कसं आहे? मोहिनी, ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्यावेळेस मी पहिल्यांदा रायगडापर्यंत पळत जाईन आणि गुलाल उधळेन असं साम टीव्हीवर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं। आणि त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील ह्या आंतरवाली गावातून रायगडाकडे निघणार आहेत। 11 वाजच्या आत इथून ते निघतील आणि पुढे नगर, पुणे आणि रायगड असा तो प्रवास करतील। या प्रवासाच्या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचं स्वागत सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। कारण गेल्या 5 महिन्यांपासून हा योद्धा संघर्ष करत होता आणि महाराष्ट्रातील मराठ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळालेला होता। मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठे पोहोचले होते आणि त्यानंतर पदरात जे पडलं त्याचं आता रूपांतर अध्यादेशामध्ये झालं आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणी 16 फेब्रुवारीनंतर होईल। पण हे सगळ्यात मोठं यश आहे। कुणबींच्या नोंदी मिळालेल्या आहेत, त्यावर मराठ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या 13 पैकी बऱ्याच मागण्या या मान्य झाल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे शिवाजी महाराजांपर्यंत कळवावं या हेतून स्वतः मनोज जरांगे पाटील हे रायगडावरून आज दर्शन घेणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत ते रायगडावर पोहोचतील। उद्या 9-10च्या सुमारास सकाळी शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर पुन्हा परत येतील। नक्कीच माधवजी, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेला या